न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। त्र्यंबक रोडवरील वादग्रस्त मंत्रा बियर बार बंद करा, साधू महंत वारकऱ्यांचा एल्गार। जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन। बार बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन। निवृत्तीनाथ महाराज यात्रा उत्सवापूर्वी कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करणार, वारकरी महामंडळाची प्रतिक्रिया। त्र्यंबक रस्त्यावरील वाडोली फाट्यावरील गुरुमाऊली आश्रमालगत असलेल्या वादग्रस्त मंत्रा बियर बार आणि देशी दारूचा मुद्दा उफाळून आलाय। या बारमुळे मंदिराचे पावित्र्य धोक्यात आले असून मद्यपींकडून सातत्याने त्रास होत असल्याने संबंधित बार आणि देशी दारूची दुकानं तात्काळ बंद करावीत, अशी मागणी आश्रमाचे महंत राहुल नंद सरस्वती यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। गुरुवारी जिल्ह्यातील वारकरी आणि साधू महंतांच्या शिष्टमंडळाने माजी महापौर अशोक दिवे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। त्र्यंबक रस्त्यावरील वाडोली फाटा येथे सुप्रसिद्ध गुरुमाऊली आश्रम असून या ठिकाणी श्रीकृष्ण विश्वरूप व भगवान नृसिंह महाराजांचे मंदिर आहे। 2003 मध्ये या आश्रमाची धर्मदाय आयुक्त कार्यालयात नोंदणी करण्यात आली आहे। या ठिकाणी नेहमीच धार्मिक अनुष्ठाने व उत्सव होत असतात। दिंडीसाठी येणारे वारकरी देखील या आश्रमात विसावतात। असे असताना उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थळ परीक्षण न करता मंत्र नावाच्या बियर बार आणि देशी दारूच्या दुकानाला परवानगी दिल्याचे निवेदनात म्हटले आहे। यापूर्वी उत्पादन शुल्क विभागाला निवेदन देऊनही कारवाई न झाल्याने वारकरी महामंडळ, त्र्यंबक पुरोहित संघ आणि विविध हिंदू संघटनांनी एकत्र येऊन एल्गार पुकारला। या संघटनांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदन सादर केले। या प्रसंगी गुरुमाऊली आश्रमाचे महंत राहुल नंद सरस्वती यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात। मागणी आता आमची अशी आहे, उत्पादन विभाग शुल्क ह्या विभागाच्या आम्ही त्यांना आधी नोटीस दिलेली होती, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आहे। या 4 ते 5 दिवसापासून आम्ही रोज बघतोय तो व्यवसाय तशाच पद्धतीने चालू आहे। आता त्यांनी फक्त एकच केलेलं आहे का त्यांनी फक्त पुढून बंद केले, पण मागच्या बाजूने टोटल चालू आहे। आत्तापर्यंत आम्ही ह्याच गोष्टी बघत होतो की ते लवकरात लवकर कारवाई करते, मग कुठल्याही प्रकारची कारवाई केल्या गेली नाही आहे। आता वारकरी संप्रदाय असे आमचे पंडित गुरुजी, आमचे हिंदू धर्म संस्कृती रक्षक संघ, त्यानंतर वारकरी संप्रदाय निवृत्ती ट्रस्ट, हे सर्व आम्ही एकत्र आलो। त्यानंतर आमचा आखाडा परिषद, आमचे स्वामी सागरानंद सरस्वती, त्यानंतर शंकरानंद सरस्वती, आता आम्ही कुंभमेळ्याला आमचे सर्व महाराज लोक गेलेले आहेत। जर समजा लवकरात लवकर यांनी कारवाई जर नाही केली कलेक्टर साहेबांनी, तर आम्ही साधू संत येऊन या ठिकाणी तीव्र पद्धतीचं आंदोलन करणार आहोत। यावेळी काय म्हणालेत माजी महापौर अशोक दिवे, पहा। माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या शेवटच्या सहीने फायनल अथॉरिटी म्हणून कलेक्टर असतात आणि फायनल अथॉरिटी म्हणून कलेक्टर साहेबांना एखादा लायसन रद्द करण्याचा सुद्धा अधिकार असतो। म्हणून आम्ही त्यांना एक पोच म्हणून एक पत्र दिलं आहे। मात्र कलेक्टर साहेबांकडे आम्ही आग्रह धरलेला आहे की ते मंत्रा बार बंद व्हावं। जर मंत्रा बार बंद झालं नाही तर त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये जो क्षोभ निर्माण होणार आहे त्याची जी व्याप्ती राहील ती फार मोठी राहील। त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी याची नोंद घ्यावी। इथं अत्यंत मान्यवर लोक आलेले आहेत, ही मोठ्या ताकदीची आणि मोठ्या परिश्रमाची माणसं आहेत आणि या परिश्रमाच्या माणसांनी या ठिकाणी येऊन कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेले आहे। यावेळी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे अध्यक्षा कांचन जगताप यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली। काय म्हणालेत कांचनताई, पहा। उदाहरणार्थ म्हणजे गुरुमाऊली जे आश्रम आहेत त्या आश्रमाच्या अगदी भिंतीला लगतच मंत्रा हॉटेल आहेत आणि समजा जर आश्रमाच्या लगत त्या भिंतीला जर असे हॉटेल असेल तर इथून पुढे या त्र्यंबकेश्वरमध्ये अनेक संस्थान आहेत, अनेक आश्रम आहेत, त्या आश्रमाच्या शेजारी असेच जर हॉटेल राहिलेत तर मला वाटतं त्या ठिकाणी सर्वनाश झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून मला असं वाटतं तुम्ही जी परवानगी दिलेली आहे ती लवकरात लवकर रद्द करण्यात यावी आणि मला तरी असं वाटतं की त्र्यंबक रोडलाच म्हणजे आश्रमाच्या बाजूलाच काय त्र्यंबक रोडला कुठेही असे हॉटेल असू नये आणि मात्र त्या ठिकाणी दारूची दुकानं असू नयेत अशी आम्ही सर्वांना या ठिकाणी नम्र विनंती करतो। त्यानंतर वारकरी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। आम्ही तुमच्या माध्यमातून, तुमच्या मीडियाच्या माध्यमातून शासनाला एक
त्वरित संदेश देतो. जर असं घडलं नाही, मंत्राबार असो, आमचा माऊली आश्रम असो किंवा आणखीन असंख्य आश्रम असो, जर असं घडलं नाही तर धर्माची लोक, वारकरी संप्रदायाची लोक अशोकबाई दिवेंच्या नेतृत्वाखाली आम्ही रस्त्यावरती आल्याशिवाय राहणार नाही ही विनंती करतो. माझे 2 शब्द आटोपते घेतो. जय हिंद. याप्रसंगी वारकरी महामंडळाचे पुंडलिक थेटे यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही माननीय जलद शर्मा या ठिकाणी त्यांना आम्ही निवेदन दिले आहे का निदान का या ठिकाणी लवकरच वारकरी संप्रदाय असेल किंवा इतरही कार्यक्रम असतील, श्री क्षेत्र नाशिक ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरपर्यंत निदान जे रस्त्याच्या संदर्भामध्ये आता वाढवली येते माऊली आश्रमाच्या भिंतीला लागून मंत्रा या ठिकाणी दारूचं दुकाने, त्या ठिकाणी देशी दारू विदेशी दारू त्या ठिकाणी दिलेलं, त्या ठिकाणी भाविकांच्या दृष्टिकोनातून ज्या ठिकाणी तिची नित्यपूजा केली जाते, त्या ठिकाणी हरिपाठ केला जातो, नित्यपूजन करत असताना त्यांना कोणती या ठिकाणी विश्रांती मिळणारे किंवा शांतता मिळणारे, त्या ठिकाणी संपूर्ण मंदिराचं या ठिकाणी पावित्र्य नष्ट झालेले. यावेळी गुरुमाऊली आश्रमाचे राहुल नंद सरस्वती, संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थानच्या अध्यक्षा कांचन जगताप, वारकरी महामंडळाचे पुंडलिक थेटे, लहू महाराज अहिरे, कैलास घुगे, केदार मोरे, श्रीमंत पंडित गुरुजी, अमर ठोंबरे, जगदीश जोशी, गणेश ठाकूर, सुनील गांगुर्डे, संजय आडंगळे, शेखर वाघ, प्रवीण गांगुर्डे, रामदास गांगुर्डे, लखन गुंबाडे, अशोक गायकवाड आदींसह भक्त मंडळ, साधू संत वारकरी उपस्थित होते.